सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 26 आणि ओवी क्रमांक 238 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः. अर्थात ज्ञान कर्माधिकृत जनांच्या या दोन प्रकाश अप्रकाश रूप गती मार्ग नित्य मानलेले आहेत. यातील एका गतीने योगी ध्यानी क्रममुक्तीला प्राप्त होतो व दुसऱ्या गतीने कर्मी पुन्हा परत येतो. ऐशिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी अभांटा म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. एक सरळ आणि दुसरा वाकडा असे दोन मार्ग अनादिकालापासून चालत आलेले आहेत. म्हणून हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले. का जे मार्गामार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. का की त्या मार्गांपैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखून आपले हित साधून घेण्याकरिता हित व अहित यांचाही विचार करावा. पाहे पानवल देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणून आडवी रिगवत असे. हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावर खोल डोहात कोणी उडी टाकील काय, किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो आव्हांटा न वचे. जो विष आणि अमृत ही दोनही ओळखतो तो अमृत टाकील का. त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. म्हणून प्रथम खऱ्या खोट्यांची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो केव्हाही संकटात पडत नाही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिल्याचे हनकाम जाईल वाया. बाकी अंतसमयी ह्या मार्गाची प्राप्ती होण्याला मोठी भीतीच आहे. कारण हा काल जर प्राप्त झाला नाही तर जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ जातो. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पांथी जुंतलिया भवतची असावे. जर अर्चिरा मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्रमार्गात पडला तर जन्ममरणांच्या फेऱ्यात गुंतून फिरत राहावे. हे सायास देखुनी मोठे, आता कैसेनी पा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्गू गोमटे शोधिले दोन्ही. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योगमार्गांचे चांगले स्पष्टीकरण केले. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जोलाईजे देहांती जेणे. एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्म मरणांच्या फेऱ्यात अडकतो. परंतु देहावसानाच्या वेळेस प्राक्तनानुसार ज्याला जो प्राप्त होईल तो खरा. श्लोक 27. नैते श्रुती पार्थ जानन, योगी मुह्यती कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अर्थात, हे अर्जुना, हे दोन्ही मार्ग जाणणारा कोणीही योगी मोहित होत नाही. म्हणून हे पार्था, सर्वकाली तू समाहित चित्त हो. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गेची किम. अकस्मात होणाऱ्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे, म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहांती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. तर मग देह राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण दोरीवरील सापाचा भास जसा तिचे सत्यत्व भासल्यावर तिच्या ज्ञानासह व्यर्थ होतो, मज तरंगपणा असे की नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात, याचा पाण्याला कधी भास होतो काय. कारण ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यावर ते नाश पावत नाही. त्याप्रमाणे देहात राहून जे देहात सुद्धा ब्रह्म झाले
आता शरीराचे तयाची अठाई, आडनावही उरले नाहीत, तरी कोणे काळे काही निमे ते पाहे पा. ते देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा राहत नाही. मग असे पहा की कोणत्या वेळेस कशाचा लय होतो. मग मार्गाते कासया शोधावे, कोणी कोठोनी के जावे, जरी देश कालादी आघवे आपणची असे. जर देश काल इत्यादी गोष्टी आपणच होऊन राहिला आहे, तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा व कोठून कसे जावे. आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेंथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाहीतर चुकते की काय. पाहे पायसे हन आहे, किम तो आकारूची जाये, एर गगन ते गगनची आहे, घटत्वाही आधी. पहा, खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो. एरवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे, मार्गा मार्गाचे सांकडे, तया सोहन सिद्धा न पडे योगियांसी. अशा ज्ञानाच्या परिपूर्णतेने आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गांचे संकट पडत नाही. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, येतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसिया होईल. यास्तव हे पांडुसुता तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग भलतेथ भलतेव्हा देह असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही. मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्म स्वरूपाला अंतर पडणार नाही. तो कल्पादी जन्मानागवे, कल्पांती मरणे नाल्पवे, माझी स्वर्ग संसाराचे नी लागवे झकवेना. तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही व सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसत नाही. येणे बोधे जो योगी होय, तयासीची या बोधाचे नीटपण आहे, का जे भोगाते पेलुनी पाये निजरूपाये. या बोधानेच जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते, कारण तो विषयोपभोगाला ओलांडून ब्रह्मरूपाला मिळतो. पै का इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजते राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचे सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मानून तो दूर लोटतो. श्लोक 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्तेति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. अर्थात ध्यान उपासना करणारा पुरुष या अध्यायात 7 प्रश्नांचा निर्णय करून जे काही सांगितले आहे ते जाणून वेदाध्ययनात, यज्ञानुष्ठानात, तपश्चर्येत आणि दानात जे पुण्यफल सांगितले आहे ते सर्व उल्लंघन करून जातो आणि अगदी मूळ कारणरूप ब्रह्मपदाला प्राप्त होतो. इति श्रीभगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे तारक ब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, किम तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे. जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून पुण्याचे शेत पिकविले किंवा तप आणि दान करून सर्व पुण्य जोडले, तया आघवयाची पुण्याचा मळा, भारू अंतोनी जया ये फळा, ते परब्रह्मा निर्मळा सांटी न सरे. अशा प्रकारचा सर्व पुण्यांचा मळा जरी फळाच्या भाराने भरून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसेसाने, पाहा पा वेद यज्ञादी साधने जया सुखा. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्तीकरिता वेदयज्ञादी साधने करावी लागतात. जे विटेना सरे, भोगी तयाचे नि पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोये रे भावंडची.
जे स्वर्गसुख विटत नाही व संपतही नाही, भोगणाराच्या इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे म्हणजेच ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच होय. ऐसे दृष्टीचे नि सुखपणे जयासे अदृष्टाचे बैसणे, जे शथमखाही अंगवणे नोहेची एका. अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख व जे मरणानंतरच प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही, तया ते योगेश्वर लौकिके दिठीचे नि हात तुके, अनुमानिती कौतुके तव हळवट आवडे. ते स्वर्गसुख योगेश्वर दिव्यदृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे वजनाला हलके वाटते. मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पाऊटी परब्रह्माची ये पाठी आरूढते. मग अर्जुना, या स्वर्गादी सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे. याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व जी योग्याची उपभोग घेण्याची वस्तू, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया, जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला, जो सर्व ज्ञानांचा जिव्हाळा व यादव कुळांचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला बोलला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू, तेची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टमोऽध्याय समाप्तम. श्रीकृष्णार्पणमस्तु.